का हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, जीने में भी तोबा और मरने में भी तोबा। पहनी है माला तो बोलेंगे ढोंगी, खाली रहो तो होता है भोगी, सच्चे रहो तो ये कर देंगे लंबा, जीने में भी तोबा मरने में भी तोबा। जनतेला महत्व दिलं नाही, शरीरालाही महत्व दिलं नाही। एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवानं कलर दिला तो शोभून दिसते माणसाला, ज्याचे चेहरे काळे आहेत त्यानं गोरे करणं लावले। आता इंस्टाग्रामले जा तुम्ही, एकही माणूस सावळा दिसणार नाही, सगळे बगळेच। आमारे गोरा पान दिसते, घरी गेल्यावर समजते हे तिकडेच गोरा दिसत आहे, इकडे तर काय कीट आहे। बाहेरून लावून काही अर्थ नाही, एखादा गोरा आहे एखादा सावळा आहे, भगवंतानं दिलेला रंग आहे। त्या शरीराला एवढं महत्व देऊ नका की त्या शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या तत्वाकडे दुर्लक्ष होईल। 10 कीर्तन होतील असा विषय आहे, स्पर्श करतो फक्त। या शरीराच्या आतमध्ये एक शरीर आहे, स्थूल देहाच्या आतमध्ये सूक्ष्म देह, त्या सूक्ष्म देहाच्या आतमध्ये कारण देह, आणि कारण देहाच्या आतमध्ये म्हणा महाराज तुम्ही सांगा तुम्हाला काय बोला। स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे 4 देह आहेत। या 4 देहाच्या पलीकडे जो जातो तुर्येगा अवस्थेला पोहोचतो, त्याला ईश्वरी अंशाचा स्पर्श आणि ज्ञान होतो। या देहात कुठं अडकले, हे शरीर सजवलं माणसानं। तरुण पोराईकडे पाहतो मी, शरीर सजवण्यात जिंदगी आहे। हे कटिंग दिली ना, कुठं जाऊन ते बारीक करा का पाहणं, त्याच्यात रंग काम काढला। काही काही पोट्टे नसते, खालचे कापून टाकले, वरते गोबीचं फुल ठेवलं। त्याच्या तोंडाकडे पाहिलं की आपल्याला विचार पडते, गोबी वावरात पेरली, फुलं इकडे कशी पाहिजे। काही काही जणांना ते 2 एकर केळी नांगरून टाकली, 2 एकर तशीच ठेवली। शरीराचे केस सजवणं चालू आहे, त्याला केशभूषा म्हणतात। मार्मिक बोलतो ऐका, आज या देशाला केस वाढवून देवानंद बनणाऱ्याची गरज नाही, केसाच्या आतमध्ये असणारी बुद्धी वाढवून विवेकानंद बनणाऱ्याची गरज आहे। काय केस वाढवतो का? एक माणूस या देशात होऊन गेला, मधून भांग होता, त्याचा चेहऱ्यावर 1756 गड्डे होते। माझ्या जातीचा नव्हता तो, माझ्या धर्माचा नव्हता, तरी मी नाव घेईल नारदाच्या गादीवरून त्या महात्म्याचं। चेहऱ्यावर गड्डे पडलेले होते, पण अमेरिकेच्या पुढे उभा राहिला, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने सॅल्यूट केला, वेलकम मिस्टर डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन अवर अमेरिका। का केला? त्याच्या चेहऱ्यावरचे गड्डे पाहून नाही, त्याचे केस विस्कळीत होते ते पाहून नाही, त्याच्या बुद्धीमध्ये असणाऱ्या ज्ञानाला पाहून। स्वग्रामे पूज्यते मूर्खो, स्वगृहे पूज्यते मूर्खो, स्वग्रामे पूज्यते प्रभो, स्वराज्ये पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते। बुद्धीची गरज आहे, पण शरीर सजवायला लागलो आपण। महाराज म्हणाले, भजन जर करायचं असेल त्या शरीराला आम्ही महत्व दिलं नाही। बुद्धी महत्वाची आहे, चरित्र महत्वाचं आहे। जन तन धन, धनाला अजिबात महत्व नाही। तू म्हणाल महाराज धन कमवू नका का, करोडो रुपये कमवा, अजून लक्ष देऊन ऐका। संपलं माझं कीर्तन 2 मिनिटात, अजून लक्षपूर्वक ऐका। करोडो रुपये कमवा, पण कमावलेला पैसा खिशामध्ये ठेवा, ATM मध्ये ठेवा। कमावलेला पैसा ज्या दिवशी खिशातून माणसाच्या डोक्यात जातो त्या दिवशी आयुष्याचा धिंगाणा होतो। डोक्यात पैसा ठेवू नका। तुकोबाराय म्हणाले, आमच्या बुद्धीला धनानं स्पर्श केला नाही। जन तन धन कसं तृणा केलं, तुकोबारायांच्या चरित्रातले 100 उदाहरणं देता येतील। केले तृणाही समान, अशी ताकद आमच्यामध्ये बळ आलं। त्यांचे अंकित झाल्यामुळे काय झालं, आम्ही षडूर्मीचा मारा केला। त्यांचे अंकित झाल्यामुळे काय झालं, आम्ही जन तन धन याला तृणा समान मानलं। त्याचे अंकित झालो म्हणून काय झालं, भजन सोडून आमच्या जीवनात काहीच उरलं नाही। करा भजन विठोबा। Thank you.